या कार्यक्रमाअंतर्गत बुद्ध जयंती वैशाख दीप उत्सव कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही सर्व भारतीयांनाच, मी बौद्ध उपासक उपासिकांनाच म्हणत नाही, तर सर्व भारतीयांनाच या कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही कोणता संदेश यामार्फत जाईल? दीपोत्सवाच्या कार्यक्रमामुळे जगामध्ये जे काही सध्याला युद्ध चालू आहे, एक देश संपला की दुसरा देश मित्र देश आणि सामान्य नागरिक किंवा कुठलाही व्यक्ती असेल तर त्याला युद्धाचं असलेली परिस्थिती नको आहे. प्रत्येकाला प्रेम पाहिजे, मैत्री पाहिजे, करुणा पाहिजे, समता पाहिजे, बंधुभाव पाहिजे. तर हा संदेश या दीपच्या माध्यमातून जाणार आहे. दीप म्हणजे करुणेचा प्रकाश आहे. हा जो दीप आहे हा अज्ञान दूर करणारा दीप आहे. भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं वैशाख पौर्णिमेला आणि त्यांनी संबंध मानव जातीचं कल्याण केलं. ज्ञान देऊन त्यातली अज्ञान दूर कसं करता येईल, सुखी जीवन कसं जगता येईल, प्रेमानं, मैत्रीनं, बंधुत्वानं. भगवान बुद्धांचं हे आणि बाबासाहेब हे एकमेव असे दोन महान व्यक्ती आहे की ज्यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता जग जिंकलेलं आहे. राजलोकांचे मनं जिंकलेले आहेत, माणसं जिंकलेले आहेत, गरीब लोकांचं कल्याण केलेलं आहे, जे दुःखित आहे त्यांचं कल्याण केलेलं आहे आणि हे ज्ञानानंच केलेलं आहे. म्हणून दीप हे ज्ञानाचं जोडलेलं आहे. बुद्ध जयंतीला जो दीप पेटवणार आहे, आम्ही हे ज्ञान देणार आहोत की युद्ध नको, बुद्ध हवा, मैत्री हवी, करुणा हवी. लोभाने, तिरस्काराने माणसाचे घरं जाळले जातात, त्याने माणूस सुखी होत नाही. तर आम्ही जो दीप प्रज्वलित करणार आहोत, वाहणार आहोत, तर जगाला आम्ही विश्वशांतीचा संदेश देणार आहोत. विश्वशांतीचा संदेश तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2538 वर्षापूर्वी दिला होता. हाच सतत मार्ग अनुक्रमित करून मला वाटते हा भिक्खू संघाने भारतातला हा सर्वात मोठा प्रोग्राम असं मला वाटते. भंतेजी, या कार्यक्रमाचा जो रूट आहे, मार्च आहे, तो कशा प्रकारे राहील, कुठून उत्सवाला सुरुवात होईल, हे जे लॉर्ड बुद्धा टी व्हीचे अनुयायी आहे किंवा बौद्ध उपासक उपासिका आहेत यांना जर माहिती झाली तर फारच छान होईल. मी मुळात एक गोष्ट अधोरेखित करून देऊ इच्छितो, जेणेकरून संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचता येईल. जवळपास आता जे पूजनीय भंते बोललेत, भंतंत आर आनंदजी स्थवीर यांनी आपले सर्वांचे गुरुवर्य, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मोठं काम आहे. औरंगाबादसारख्या 110 एकरच्या जमिनीवर विजयादशमी साजरी केल्या जाते. हिरंदनी परिसर जिथं आपण बाईट घेत आहात, हे करोडो रुपयाच्या जमिनीवर बुद्ध विहार आहे आणि बुद्धगयाला देखील जवळपास 300 लोक राहतील अशी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर फार मोठं काम आपल्या गुरुवर्यांचं आहे. व्हेन विश्वानंद बोधी फाउंडेशन हे आदरणीय भदंत आर आनंदजी यांनी स्थापन केलं आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील विविध जिल्ह्यातील प्रत्येक सक्रिय भंतेजी, एक जिल्ह्यातून 2-2 असे 75 भिक्षू एकत्रीकरण केलं आणि मुंबईचे जवळपास काही भंते सोडता 25 भिक्षू एकत्रित केलं. तर जवळपास हा 100 भिक्षू एकत्रित घेऊन आणि यामधले जे टॉप लेवलचे भिक्षू आहेत, टॉप लेवलचे म्हणजे ज्ञानानं आज जेवढे काही भिक्षू आहेत ते आम्ही वेल एज्युकेटेड आहेत. माझं स्वतः MA सायकोलॉजीमध्ये आहे. आमच्यामध्ये काही भंतींचं डबल PhD झालेलं आहे, भदंत मैत्रेय घोष, आवेपालजी. तर आम्ही सर्वजण एकत्र होऊन समाजाला एक नवी दिशा दिली पाहिजे. भिक्खू संघाचं एकत्रित करून तरुण भंते एकत्र येऊन दरवेळेस धम्मपरिषदा आणि रेग्युलर चाललेले कार्यक्रममधून अजून काहीतरी नवीन उत्पन्न होते का किंवा आपण दिलं पाहिजे. तर आमच्या लक्षात आलं की दीपोत्सव हा बुद्धिस्ट कार्यक्रम आहे, कल्चर आहे आणि तो विलुप्त झालेला आहे. तोच कल्चर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर आम्हाला उभं करता येते का, या हेतूनं आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. बुद्ध जयंती वैशाख दीपोत्सव आणि हा कार्यक्रम सदर भिक्खू संघाच्या नेतृत्वात होत आहे. भंतीने सांगितलंच. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की कोंडविटा लेणी इथून जवळच आहे, अंधेरी पूर्वमध्ये येते. सम्राट अशोकाच्या काळात ती लेणी कोरले गेलेले आहे. मोठा त्याचा इतिहास आहे. त्या लेणीवर जेव्हा बौद्ध समाजामध्ये जनजागृती नव्हती तर काही लोकांनी त्या लेणीला महाकाली नाव देऊन अनेक त्या ठिकाणी रीतिरिवाज चालू केले होते.
परंतु जेव्हा लोक सज्ञान झाले, लोकाला कळालं, भिक्षूंनी जनजागृती केल्यानंतर, अरे हे तर बुद्ध आहेत, ही तर बुद्धांची मैत्री आहे, करुणा आहे, मग त्या लेणीला कोंडविटा म्हणून ओळखले जाते. तर त्या लेणीपासून दादर चैत्यभूमीला जवळपास 15 किलोमीटरचा प्रवास आहे आणि हा 15 किलोमीटरचा प्रवासमध्ये 500 भिक्षू एकत्रित राहणार आहे. आणि त्या रूटनं जात असताना जे काही आपल्या एरियामध्ये बौद्ध अनुयायी आहे किंवा ज्यांच्या मनामध्ये प्रेम मैत्री करुणा आहे, जे अंधश्रद्धेला थारा देत नाही, जे विज्ञानवादीवर जगतात, जो भगवान बुद्धांच्या संदेशवर जगतात, की जो अनुभव येईल त्यानुसार आपले जीवन जगायचं आहे. तर असे प्रकारच्या विचारांचे, समतावादी विचारांचे सर्व लोक एकत्रित येणार आहेत. जवळपास 25,000 अनुयायी आणि 500 भिक्षू हे मिळून पदयात्रा निघणार आहे. ते आहे विश्वशांती पदयात्रा, जे की आत्ताच्या सध्याला युद्धात हा मॅसेज जाणं भारताकडून, भगवान बुद्ध हा भारताला प्रेझेंट करत असतात. आज नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान ते सुद्धा सांगतात की मी बुद्धांच्या देशातून, अनेक लोक सांगतात आणि हे वास्तव आहे. तर हा भारतातून संदेश गेला पाहिजे की विश्वशांतीसाठी काय चालू आहे. तो विश्वशांती पदयात्रा आपण काढत आहोत. जवळपास ती सायंकाळी 6 वाजता चालू होणार आहे. 6 वाजेपासून 15 किलोमीटरचं अंतर काटत आपल्याला 10-11 वाजेल चैत्यभूमीला. आणि आम्ही मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण या शांतीचा कार्यक्रमामध्ये या. भारताचा कार्यक्रम आहे हा, केवळ एका जातीचा धर्माचा नसून हा बुद्ध बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यक्रम आहे. ज्या संविधानामुळे आज आपण सुख शांती समाधानाने जगतो. 4 पिल्लर उभे आहेत, कायदे बनतात, आपलं हे टी व्ही चॅनलचं आहे, हे जे काही 4 पिल्लर आहे, हे 4 पिल्लर बाबासाहेबांच्या संविधानाने दिले. तर हा बाबासाहेब बुद्धांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रणाची गरज बिलकुलही नाही पडली पाहिजे. आपण भारत देश विश्वशांतीसाठी एक मेसेज देत आहे, म्हणून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला 11 वाजता दादर चैत्यभूमीला यावं ही आम्ही मागणी करत आहोत. अनेक लोकांचा आम्हाला फोन येत आहेत. बंटीने सांगितल्याप्रमाणे लाखापेक्षा जास्त लोक येऊ शकतात हे निश्चितच आम्हाला कळलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मी अजून एक सांगू इच्छितो उपासकांना की 11 वाजल्यानंतर जो 12चा पहिला ठोका पडणार आहे, तर त्या पहिल्या ठोक्याला आपण या दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. मान्यवरांच्या हस्ते, उपासकांच्या हस्ते, भिक्षू संघाच्या हस्ते, काही प्रमुख विदेशातून भिक्षू येणार आहेत. जवळपास 1000 भिक्षू आहेत. आणि रात्रभर 12 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आपण परित्राण पाठ घेणार आहोत. 28 बुद्ध सूत्रांचं पठण करणार आहोत. जलमदुराई सूत्राचं पठण करणार आहोत, जेणेकरून पाण्यामध्ये राहणारे, जमिनीवर राहणारे जे काही दृश्य अदृश्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी मंगलमैत्री करणार आहोत, जे तथागतांनी जलमदुराई सूत्रामधून सांगितलेलं आहे. तर रात्रभर ध्यान, वंदना, परित्राण पाठाचा कार्यक्रम असणार आहे. सकाळी 5 वाजता हा कार्यक्रम समाप्त होईल. समाप्तीच्या वेळी सर्व उपासक उपासिकांना आपण सुंदर प्रकारचा नाश्ता देऊया, अल्पोपहाराची व्यवस्था करूया. आता हा सर्व कार्यक्रम भिक्खू संघ उपासकांच्याच ताकदीवर करत असतात. तर मी असं म्हणेल की अनेक उपासक आमच्याशी जुळलेले आहे, पण अजूनही काही उपासकांना काही संधी घ्यायची असेल, पुण्य करायचं असेल, या होत असलेल्या कल्चरचा, इतिहासाचा भाग व्हायचा असेल, कारण की हा कल्चर एकदा इस्टॅब्लिश झाला तर येणाऱ्या 10 वर्षांतर याचं फार मोठं स्वरूप असणार आहे. आणि हा कार्यक्रम चैत्यभूमीला होणार आहे. सुरुवातीला आम्ही हा कार्यक्रम जुहू चौपाटीला ठेवला होता. नंतर आम्ही आदरणीय भारतीय बौद्ध महासभाचे कार्याध्यक्ष, बाबासाहेबांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना हे आम्ही सांगितल्यानंतर साहेबांनी आम्हाला सकारात्मक भावना दाखवली आणि त्यांनी लगेच सांगितलं की भंतीजी हा कार्यक्रम चैत्यभूमीला झाला पाहिजे. तर साहेबांचं, आंबेडकर परिवारांचं धन्यवाद आहे की या भिक्खू संघाच्या कार्यामध्ये ते सक्रिय आहेत, म्हणून हा कार्यक्रम आम्ही दादर चैत्यभूमीला ठेवलेला आहे. तर आपण या कार्यक्रमाला सर्वजण यावा. इथे उपस्थित भदंत करुणा सागर जे आहेत, जे की अजूनही एज्युकेशन करत आहे, कॉलेजमध्ये आहेत आणि धम्माचं कामसुद्धा करत आहेत. फार दिवस रात्र आम्ही धावपळ करून प्रचार प्रसार करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित भदंत काश्यपजी थेरो आहेत, ज्यांचं पुण्यामध्ये फार मोठं काम आहे. अनेक बुद्धविहार निर्मिती केलेल्या आहेत. अनेक लोकांना त्यांच्या सहभागी होऊन त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ते बनलेले आहेत. त्यांच्या बाजूला असलेले भदंत निर्वाण बोधी हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये फार धावपळ करत आहेत. नंतर त्यांच्या अजून बाजूला बसलेले भदंत बोधिशीलजी
अशा आम्ही 10-15 भिक्षू सतत सातत्याने काम करत आहोत. उर्वरित भिक्षू हे त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. तर उपासकांनी मोठ्या ताकदीने या कार्यक्रमाला यायचं आहे. ज्यांना स्वच्छतामध्ये रस आहे त्या लोकांनी आम्हाला संपर्क करायचा आहे किंवा हा कार्यक्रम अजून यशस्वी कसं करता येईल, ज्यांना ही इच्छा आहे त्यांनी आमच्याशी जोडावं. आमचा नंबर देतो. मी या समितीमध्ये कोषाध्यक्ष आहे. या समितीचे प्रमुख सल्लागार भदंत विनयबोधी महाथेरो जे आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत विश्वबोधी महाथेरो जे आहेत. आणि या समितीचे अध्यक्ष भदंत मैत्रेय घोष आवेपाल जे आहेत. भिक्खू कार्याध्यक्ष भदंत आर लामा जे आहेत. भदंत शांतिरत्न जे आहेत. सर्व भिक्खू आम्ही मिळून काम करत आहोत. तर उपासकांनी सुद्धा ज्यांच्यामध्ये ताकद आहे, ज्यांना बोलता येते त्यांनी समोर यावं. ज्यांना श्रमदान करता येते त्यांनी समोर यावं. ज्यांना धनदान करता येते त्यांनी समोर यावं. आपण सर्व मिळून हा कार्यक्रम कोणाचं एकाचं नाही, संकल्पना जरी भिक्षूची असली तरी आपल्या सर्वांच्या हितासुखासाठी आहे. म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाला निमंत्रण जरी पोचलं नसेल, व्हिडिओच्या माध्यमातून किंवा उपासका सांगितलं असेल, तेच निमंत्रण समजून कार्यक्रमाला उपस्थित राहावं, कार्यक्रमाला जोडावं. विश्वशांतीचा आपण हा संदेश देऊया, एवढं मी माझं मनोगत इथे व्यक्त करतो.